मानसी कुलकर्णी फ्रॉम महाराणा प्रताप विद्यालय. नमस्कार. आज आपण आपल्या इंग्लिश या विषयाचा ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे आपली प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे किंवा प्रश्न किती असणार आहे आणि कशा पद्धतीचे असणार आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ सेंड करणार आहे. त्याच्यामध्ये मी फक्त लँग्वेज स्टडी म्हणजे आता उदाहरणार्थ आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे सेक्शन 1. सेक्शन 1 मध्ये जो प्रश्न क्रमांक 1 आहे तो असणार आहे लँग्वेज स्टडीचा. लँग्वेज स्टडी याच्यामध्ये तुम्हाला इथे मी दिलेला आहे बघा, टेस्टिंग आयटम जे आहेत आपल्या त्याच्यामधला आपला पहिला सेक्शन असणार आहे तो असणार आहे लँग्वेज स्टडीचा. आणि लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला 2 भाग असणार आहे, एक ए आणि बी. या लँग्वेज स्टडीमध्ये तुमचा पहिला जो सेक्शन असेल तो 8 मार्कांचा असेल आणि दुसरा जो प्रश्न असेल किंवा दुसरा त्याचा जो उपप्रश्न आहे तो आहे 2 मार्कांचा. असा 10 मार्कांचा तुमचा हा प्रश्न पूर्व ज्ञानावर आधारित म्हणजे तुम्ही 8वी म्हणजे तुम्ही जे काही इंग्लिश 8वी पर्यंत शिकलेला आहात त्या आधारे तुम्हाला यांची उत्तरं लिहायची आहेत. आणि अत्यंत सोपा असा हा प्रश्न असतो, परंतु त्याचं हे स्वरूप तुम्हाला मात्र नवीन असणार आहे. कारण आतापर्यंत आपण मागच्या 8वी पर्यंतचे जे काही प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील त्या फक्त 50 मार्कांच्या असतील, पण ही जी प्रश्नपत्रिका आहे ती 80 मार्कांची आहे. म्हणून मी मुद्दामून याला तुम्हाला इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीट 80 मार्क्स असं तुम्हाला दिलेलं आहे. हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न बोर्डाचा असणार आहे. म्हणजे तुम्ही 10वीत गेला असाल किंवा पुढे जो काही तुमचा प्रवास असणार आहे शिक्षणाचा त्याच्यामध्ये इंग्लिशची जी प्रश्नपत्रिका येते ती या अशा पद्धतीने येते जी ॲक्टिव्हिटी शीट म्हणून ओळखली जाते. तिला प्रश्नपत्रिका म्हणत नाही, तिला इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीट असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक प्रश्न हा वाचल्यानंतर आपल्याला त्याचं आकलन झालं पाहिजे. आकलन झालं तरच आपण तो प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकणार आहात. म्हणजे उदाहरणार्थ मी जर लँग्वेज स्टडीमध्ये जर मी तुम्हाला म्हटलं की कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स असं जर मी तुम्हाला म्हटलं तर करेक्ट लेटर म्हणजे तुम्हाला तिथं त्या शब्दामधले जे मिसिंग अक्षरं आहेत ते अक्षरं तुम्हाला त्या स्पेलिंगमध्ये टाकायचे, हे कळायला पाहिजे. अशाच या लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला प्रिफिक्स आणि सफिक्सेस पण लावायचे असतात. मग प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे नेमकं काय, तर आपण त्याला उपसर्ग म्हणतो. आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपण त्याला उपसर्ग म्हणतो. म्हणजे शब्दाच्या अगोदर जे लागतात ते प्रिफिक्स असतात आणि शब्दांच्या नंतर लागतात ते सफिक्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला हेल्प हा शब्द दिला तर हेल्प याच्यामध्ये हेल्पलेस त्याला मी लावलं तर लेस हा शब्द काय झाला तर अर्थातच तो झाला सफिक्स. किंवा मी हॅपी हा शब्द म्हटला आणि मी पुढे म्हटलं अनहॅपी तर UN म्हणजे अन जे लागलेलं आहे ते प्रिफिक्स आहे. तर हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण तो प्रश्न व्यवस्थितपणे सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने हा लँग्वेज स्टडीचा हा आपल्याला ए आणि बी सेक्शन सोडवायचा आहे जो 10 मार्कांचा आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रश्नपत्रिकेचा पुढचा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 2 म्हणजे सेक्शन 2 आणि प्रश्न क्रमांक आहे 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये हे जे आहे हे आपल्याला पाठ्यपुस्तकांवर आधारित आपले पॅसेजेस असणार आहेत म्हणजे उतारे असणार आहेत. त्याला आपण म्हणूया की टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेज सोडवायचे आहेत जे फक्त 2 असणार आहेत. मग टेक्स्च्युअल पॅसेज नंबर 1 आणि टेक्स्च्युअल पॅसेज नंबर 2 म्हणजे ए आणि बी असे 2 आपल्याला आपल्या धड्यांवर आधारित असे हे उतारे आणि त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला येणार आहेत. आता हे दोनही प्रश्न विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो 10-10 मार्कांचे असणार आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ज्याही ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत तर आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतील तर साधारणपणे जर आपण पॅसेज घेतला आणि त्या पॅसेजमध्ये पहिल्यांदा आपल्याला ABCDE असे 5 उपप्रश्न असतात. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर सोडवायचं असतं ते म्हणजे A1. आता या A1 मध्ये जे असतात ते असतात सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स, ज्याला आपण सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्समध्ये म्हणजे साधे 2 मार्कांचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये आपल्याला 2 किंवा 4 ऑप्शन्स दिलेले असतात. त्याच्यामध्ये काय काय असतं तर त्याच्यामध्ये असतात ऑब्जेक्टिव्ह टाईप सच ॲज फिल इन द ब्लँक्स. त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्स दिलेले असतात म्हणजे पर्याय दिलेले असतात, ते पर्याय आपल्याला सोडवायचे असतात. किंवा ट्रू ऑर फॉल्स हे विचारलेलं असतं. किंवा मॅच द कॉलम्स हे विचारलेलं असतं. किंवा नेम द फॉलोइंग
अशा पद्धतीने, किंवा इन्क्लूड द वेब ऑर टेबल कम्प्लिटेड, अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. हा झाला A1. आता A2 मध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये पण असतं कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. आता याच्यामध्ये याच्यामध्ये पण प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2-2 मार्कांचा, असे 5 सेक्शन म्हणजे उपप्रश्न असणार आहेत, जे 2-2 मार्कांचे असणार आहेत. आणि प्रत्येक उतारा हा 10 मार्कांचा असणार आहे. आणि या 10 मार्कांमध्ये तुम्हाला काय काय सोडवायचं आहे, तर A1 मध्ये तुम्हाला एक तर रिकामा जागा येतील, कम्प्लीट द सेंटेन्स येईल, कम्प्लीट द टेबल येईल, ट्रू ऑर फॉल्स येईल. अशा पद्धतीचे प्रश्न A1 मध्ये विचारले जातील. आता A2 मध्ये काय असणार आहे, तर अर्थातच ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही बेस्ड ऑन मोर दॅन वन पार्ट ऑफ द पॅसेज, म्हणजे ती आपल्या पॅसेजवर आधारलेली. तुम्ही पॅसेज वाचला, आकलन झालं तरच तुम्हाला ते प्रश्नपत्रिकेतला जो काही विचारलेला प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवता येणार आहे. मग याच्यामध्ये कोणते कोणते फॉर्मॅट असणार आहे, तर याच्यामध्ये वेब असतं. वेब म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीने ते वेब काढले जातात, चौकोन, गोल आकारामध्ये. किंवा टेबल असतं, तर टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगतात. किंवा ट्री डायग्राम असतो, तो आपल्याला कंप्लीट करायला सांगतात. किंवा तुम्हाला एखाद वेळेस WH क्वेश्चनसुद्धा फॉर्म ते करायला सांगतात. तर अशा पद्धतीच्या या ॲक्टिव्हिटीज A2 मध्ये असतात. A3 मध्ये काय असतं, तर मॅच द सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम्स. याच्यामध्ये व्होकॅब्युलरी ॲक्टिव्हिटी ही असते. या व्होकॅब्युलरी ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एकतर त्या शब्दांचे अर्थ किंवा त्या फ्रेजेस त्याचे मिनिंग्स शोधून काढायचे असतात, किंवा ॲपोजिट शब्द शोधून काढायचे असतात, किंवा सिमिलर साऊंड वर्ड्स शोधून काढायचे असतात, किंवा कम्प्लीट द ऑर द फ्रेमिंग द कम्प्लिटिंग सेंटेन्सेस टेबल्स, किंवा मॅचिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे मॅच द कॉलम्स वगैरे. अशा पद्धतीच्याही ॲक्टिव्हिटीज या A3 मध्ये असू शकतात. मग A4 मध्ये काय असेल, तर A4 ॲक्टिव्हिटी ही कॉन्टेक्स्च्युअल ग्रामरवर आधारित आहे. ह्याच्यामध्ये आपण जे काही टेस्ट किंवा टेक्स्टवर जे काही ग्रामर शिकलेलो आहोत, ते ग्रामर आपल्याला या पॅसेजमधल्या काही शब्दांचा किंवा काही वाक्यांवर विचारलेले असतात. आता याच्यामध्ये ग्रामरमध्ये असं काही लिमिटेशन्स नाही आहे, तुम्हाला ते काहीही विचारतील. क्वेश्चन टॅग विचारतील, किंवा तुम्हाला निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करा, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करा, किंवा तुम्हाला एखादा टेन्स फॉर्म विचारला जाईल, किंवा तुम्हाला त्याच्यामधला क्रियापद ओळखा आणि त्या क्रियापदचा टेन्स फॉर्म सांगा, असं पण सांगितलं जाईल. तर हे पूर्णपणे ग्रामरवर बेस्ड आधारित ही जी A4 ॲक्टिव्हिटी, त्याला डू ॲज डायरेक्टेड असं म्हटलेलं आहे. तर ही तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलं जातं, ॲक्टिव्ह पॅसिव्ह विचारलं जातं, डो बट यांचा वापर केला जातो, ॲज सून ॲज, इफचा वापर, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर, म्हणजे असे अनेक शब्द अनेक पद्धतीने तुम्हाला या A4 मध्ये ग्रामर ॲक्टिव्हिटी म्हणून विचारलं जाऊ शकतं. तर ही जी प्रश्नपत्रिकेतला हा जो A4 आहे, हा A4 अर्थातच तुम्ही 8वी पर्यंत आणि आत्ता शिकलेल्या जो काही आपल्या धड्याच्या खाली जे काही ग्रामर आहे त्या ग्रामरवर तुम्हाला हे सगळं विचारलं जाणार आहे. त्यानंतर A5, हा जो A5 आहे ही पूर्ण ॲक्टिव्हिटी जी आहे ही आपली पर्सनल रिस्पॉन्स किंवा ज्याला आपण म्हणूया की एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं ओपिनियन आपल्याला तिथं द्यायचं असतं, स्वतःचं एक्सप्रेशन आपल्याला तिथं द्यायचं असतं. आणि तुम्हाला हा प्रश्न कमीत कमी तुमचे 2 पॉईंट्स 3 पॉईंट्स तुम्हाला तिथं तुमचे कव्हर करता आले पाहिजे. यालाही 2 मार्क आहेत. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही पूर्णपणे तुमच्या पर्सनल ओपिनियनवर असेल. त्याच्यामुळे या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीजचा सराव तुम्ही जर केलात तर तुम्हाला या ॲक्टिव्हिटी वाटणार नाही. एखादा गेम आपण खेळतो आहोत अशा पद्धतीने उतारा समोर आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सोडवायच्या आहेत. तर इतकं सोपं आहे. हा प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा पूर्ण आपला टेक्स्च्युअल असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जो पहिल्या चाचणीचा जो धडा झालेला आहे त्याच्यावर एक पॅसेज येईल, आणि चाचणीनंतरचा जो आपल्याला आता 6 महिला आहे जो दुसरा पूर्ण विभाग आहे किंवा ज्याला आपण म्हणूया की दुसरं जे युनिट आहे त्या युनिटवरचा एखादा धडा, त्याच्यावरचा पॅसेज आपल्याला विचारला जाईल. त्यामुळे आपण हे दोन्ही पॅसेज व्यवस्थितपणे सोडवू शकता, जे 10-10 मार्कांचे आहे. म्हणजे आतापर्यंत टोटल आपण 30 मार्कांची क्वेश्चन पेपर बघितला. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुढचा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन नंबर 3, जो आहे पोएट्री सेक्शन, म्हणजे त्याला आपण म्हणूया की कवितेवर आधारित.
तर हा जो तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये पण 2 भाग आहेत, ए आणि बी. आता ए बी मध्ये काय आहे, तर पहिले ए प्रश्न जो आहे तो पूर्ण तुम्हाला कविता समोर असणार आहे, कवितेचे स्टांजास तुमच्या समोर असणार आहे, म्हणजे पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे आकलनावर तुम्हाला आधारित काही त्या कवितेचे प्रश्न विचारले जातील. तर ते आहे 5 मार्कांसाठी, जे तुम्हाला कवितेवर आधारित असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं, ज्याच्यामध्ये ए बी सी असंच असणार आहे. ए मध्ये तुम्हाला साधारणतः कवितेमध्ये आपल्याला जे विचारलं जातं, जी कवितेवर ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे, ते मी तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं सांगून देते की ही जी कविता आहे ती आहे सेक्शन 3 मध्ये. सो स्टुडंट्स, सेक्शन 3 इज द रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तुमच्या समोर कविता आहे, कविता वाचायची आहे आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे. आता या ॲक्टिव्हिटीजमध्ये काय काय असणार आहे, तर देअर विल बी 3 कॉम्प्रिहेन्शन बेस्ड ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्हाला आकलन झालेल्या अशा 3 वेगवेगळ्या कृती त्याच्यामध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. तर पहिली असेल सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, दुसरी असणार आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आणि तिसरं असणार आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. अशा पद्धतीने हे आपल्याला विचारलं जाणार आहे. तर पहिला जो प्रश्न असतो तोही 2 मार्कांचा असतो. दुसरा A2 जी ॲक्टिव्हिटी असते, जी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असते, ती पण 2 मार्कांची असते. आणि तिसरा जो आहे तो 1 मार्कांचा असतो. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मार्कांसाठी त्याच्यामध्ये पण अशाच पद्धतीने ट्रू ऑर फॉल्स किंवा कम्प्लीट द फॉलोइंग किंवा फॉर्मॅट द वेब ऑर ट्री डायग्राम अशा पद्धतीने आपल्याला विचारलं जातं. A2 मध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी दिलेली असते, ती पण 2 मार्कांची असते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या क्वेश्चन जो दिलेला असतो तो आपल्याला त्याच्यावर एक लांब किंवा 2 ते 4 ओळींचं उत्तर त्याच्यामध्ये तुमच्या शब्दामध्ये मांडलेलं अपेक्षित असतं. म्हणजे कवितेच्या ओळीच्या ओळी तिथं लिहायच्या नाहीत, तर कवितेवर आधारित तुम्हाला तो एक प्रश्न विचारला जातो, ज्या प्रश्नावर आधारित तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्ही जशाच्या तशा कवितेच्या ओळी लिहिल्या तर तुम्हाला मार्क मिळत नाही, ते 2 मार्क तुमच्या हातचे जातात. तर त्याच्यासाठी कवितेचे आकलन जर आपण चांगल्या पद्धतीने केलं, कवितेची सेंट्रल आयडिया जर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असेल, तर आपण खूप सुंदर पद्धतीने आपण आपल्या शब्दामध्ये हे 2 मार्क आपण लिहू शकतो आणि मिळवू शकतो. आता तिसरी जी आहे ती आहे A3 ॲक्टिव्हिटी, जी ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं, तर याच्यामध्ये पोएटिक जी आस्पेक्ट्स आहेत जे त्यांनी यूज केलेले आहेत, उदाहरणार्थ जी पोएटिक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये जे रायमिंग वर्ड्स आहेत, रायमिंग स्कीम आहे, फिगर्स ऑफ स्पीच आहे, या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तिथं विचारल्या जातील. अशा पद्धतीने हा जो कॉम्प्रिहेन्शन आहे हा 5 मार्कांचा आहे. आणि हो, ॲप्रिसिएशन हा जो भाग आहे हा आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मी पहिली जी कविता घेतली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम मी छानपैकी समजावून सांगितलेलं आहे. शिवाय प्लीज लिसन ही कविता तुम्हाला श्रीयुत उबाळे सर यांनी शिकवलेली आहे, त्यांनी सुद्धा तुम्हाला ॲप्रिसिएशन त्याच्यामध्ये छानपैकी समजावून सांगितलेली. त्याच्यामुळे याच्यावर मी जास्त बोलणार नाही. त्याच्यावर 5 मार्क असणार आहे, त्याचे पॉईंट्स दिलेले असणार आहे आणि तुम्हाला त्या पॉईंट्सनुसार ते ॲप्रिसिएशन करायचं आहे. तर स्टुडंट्स, द नेक्स्ट क्वेश्चन or the next section is the section number 4, that is non-textual passage. Non-textual passage for comprehension. म्हणजे हा जो उतारा तुम्हाला दिला असेल हा अनसीन पॅसेज, म्हणजे हा पुस्तकाच्या बाहेरचा असा हा तुम्हाला असणार आहे. आणि हा सुद्धा तुम्हाला किती 10 मार्कांचा असणार आहे. ज्या पद्धतीने आपण टेक्स्च्युअल पॅसेज सोडवलेले आहेत त्याच पद्धतीचा हाही पॅसेज असणार आहे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. त्याच्यामध्ये पण A1, A2, A3, A4, A5 अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या जातील. आणि त्या संपूर्णपणे तुम्हाला या पॅसेजचं जितकं तुम्हाला आकलन होईल त्या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकणार आहात. म्हणून असं म्हटलेलं आहे की नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन, याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स दिलेले आहेत. अर्थातच हे जे पॅसेजेस आहेत याची तुम्हाला सराव करावा लागणार आहे. जेवढे पण नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस असतील ते तुम्ही सोडवत जा, जेणेकरून तुम्हाला त्यांची प्रॅक्टिस होईल.
उदाहरणार्थ तुम्ही 10वीची जर प्रश्नपत्रिका घेतली तर त्यातले सगळे पॅसेजेस तुमच्यासाठी नॉन टेक्स्च्युअल आहेत, ते तुम्ही सोडवा, त्याच्यातल्या ॲक्टिव्हिटीज सोडवा, म्हणजे तुम्हाला सहजपणे एक आयडिया येऊन जाते की आपण कशा पद्धतीने या ॲक्टिव्हिटीज सोडवल्या पाहिजे किंवा या ॲक्टिव्हिटीजमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला ती उत्तर येता आहेत की नाही, आपल्याला काय अडचणी आहेत, म्हणजे अडचणी आल्या तर आपण शिक्षकांना त्या विचारू शकतो. म्हणून त्याचा सराव असणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणून नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे 10 मार्कांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या टेक्स्च्युअल पॅसेजप्रमाणेच असणार आहे. त्याच्यामधला जो बी जो सेक्शन आहे तो आहे समरी ऑफ नॉन टेक्स्च्युअल पॅसेज गिव्हन इन 4th A. म्हणजे चौथा जो तुम्हाला पॅसेज दिलेला आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, त्याचा तुम्हाला समरी तयार करायची आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं प्रेसी रायटिंग करायचं आहे, तुम्हाला त्याचं थोडक्यात आपल्या शब्दात ते मांडायचं आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हा प्रश्न सोडून देतात. 5 मार्कांचा हा प्रश्न आहे, पण आपण त्याच्यामधले काही कीवर्ड्स घ्यायचे, त्याच्यामधले काही शब्द घ्यायचे आणि आपल्या शब्दामध्ये आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये हा पॅसेज त्याची समरी कशी लिहिता येईल याचा पण सराव आपल्याला या निमित्ताने होणार आहे. म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की याचा सराव जर तुम्हाला झाला तर 5 पैकी तुम्हाला नक्कीच 4 मार्क मिळतात. का तर त्याच्यासाठी आपल्याला असं आहे की पहिल्यांदा आपल्याला या पॅसेजचं समरी लिहिण्या अगोदर आपल्याला त्याचं टायटल सजेस्ट करावं लागतं, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा टायटल लिहावं लागतं. त्या टायटलला आपल्याला 1 मार्क आहे. त्यानंतर आपण त्या पॅसेजमध्ये जे काही वाचलेलं आहे त्याची सेंट्रल आयडिया आपल्याला काढता आली पाहिजे किंवा थीम आपल्याला काढता आलं पाहिजे, ते थीमला आपल्याला 2 मार्क आहे. आणि आपण कशा पद्धतीने तो लिहितो आहे, म्हणजे यूज ऑफ द लँग्वेज, प्रॉपर लँग्वेज इफ यू यूज्ड इन द पॅसेज वाईल रायटिंग द समरी, then you can give the 2 marks. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज लिहिताना विद्यार्थ्यांनी त्यामधले ज्या ओळी आहेत त्या तशाच्या तशा लिहिणं टाळलं पाहिजे. तुम्ही जर तशाच्या तशा ओळी लिहित असाल तर अर्थात तुमचे मार्क कापले जाणार आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सजेस्ट करते आहे की शक्यतोवर कॉपी करायची नाही. आपल्या ओरिजिनल लँग्वेजमध्ये जे लिहिलेलं आहे ते लिहिता आपल्याला त्याच्यातलं थीम आपल्या शब्दात मांडता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याला टायटल प्रोव्हाइड करायचं आहे. तर टायटल प्रोव्हाइडसाठी आपल्याला 1 मार्क असणार आहे. अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा सरावाचा असणार आहे. तुम्ही थोडंसं वाचन करा, त्याच्याबद्दलचं काही नॉन टेक्स्च्युअल मटेरियल जर तुम्हाला मिळालं तर ते सोडवून काढा आणि हे 15 मार्क तुम्हाला तुमच्या हातचे मिळवता येतील. पुढचा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 5. अर्थातच मागच्या सोमवार मंगळवारमध्ये आपण प्रश्नपत्रिकेमधला जो रायटिंग फोकस आहे किंवा रायटिंग स्किल आहे याबद्दल आपण व्हिडिओज टाकत आहोत आणि त्या व्हिडिओजचा तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला 5वा जो प्रश्न आहे त्यामधला जो ए आहे तो आहे लेटर रायटिंगचा. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे. फॉर्मल लेटर लिहिलं किंवा इनफॉर्मल लेटर या दोघांपैकी 1 लेटर आपल्याला लिहायचं आहे, त्याला 5 मार्क आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग जे आहे, एकतर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहा किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच लिहा. याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की डायलॉग रायटिंग आणि त्याला ऑर जे दिलेलं आहे ते आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. या दोघांपैकी एकच तुम्हाला ॲक्टिव्हिटी रायटिंग स्किलमध्ये करायची आहे. म्हणजे प्रश्न 5व्यामध्ये तुम्हाला एक लेटर आणि लेटरनंतर डायलॉग रायटिंग किंवा त्याच्या स्पीच रायटिंग हे तुम्हाला करायचं आहे. याला तुम्हाला 5-5 मार्क आहे. असा हा 10 मार्कांचा प्रश्न 5वा ए आणि बी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. या इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा आहे सेक्शन 5 मधलाच रायटिंग स्किल मधलाच आहे. त्याला क्वेश्चन 6 असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामधला A1 आहे तो आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि A2 जो आहे तो आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. याला 5 मार्क आहे. तुम्ही दोघांपैकी कोणताही एक सोडवू शकता. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये काय आहे तर आपल्याला एखाद वेळेस जो काही दिलेला भाग आहे तो असेल फ्लो चार्ट असेल, ग्राफिक्स असेल किंवा पाय चार्ट असेल किंवा आपल्याला एखादा टेबल दिलेला असेल आणि त्याच्यावरून आपल्याला पॅराग्राफ तयार करायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी चित्र स्वरूपात आहे ती आपल्याला पॅराग्राफच्या रूपाने लिहायची आहे. त्याला आपल्याला 5 मार्क असणार आहे.
आणि A2 मध्ये जर तुम्ही घाल म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, याच्यामध्ये आपल्याला काय आहे तर आपल्याला पॅसेज दिलेले असतील म्हणजे पॅराग्राफ्स दिलेले असतील आणि त्या पॅराग्राफच्या अनुषंगाने एकतर आपल्याला फ्लो चार्ट तयार करा, पाय चार्ट तयार करा, ग्राफ तयार करा किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये, टॅब्युलर डाटा म्हणजेच टेबल फॉर्ममध्ये किंवा ट्री डायग्राम अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे उलटं करायचं आहे. पहिल्या सेक्शनमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॅराग्राफ्स किंवा पॅसेजेस लिहायचे, तर आपल्याला A2 मध्ये पॅसेजेस दिलेले असतील आणि आपल्याला त्याचे चित्र स्वरूपात वेब म्हणा किंवा ट्री डायग्राम म्हणा किंवा पाय चार्ट म्हणा अशा पद्धतीने ते तयार करायचं आहे. याला आपल्याला 5 मार्क असणार आहे. पुढचा जो आहे या दोघांपैकी एक झाल्यानंतर म्हणजे प्रश्न 6व्या मधला A1 A2 याच्यापैकी एक लिहिल्यानंतर आपल्याला B सेक्शन मधले सुद्धा लिहिणं कंपल्सरी आहे. ते आहे एक्सपांड द थीम. याला आपल्याला 5 मार्क आहे. एक्सपांड द थीम मध्ये काय काय असणार आहे तर न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. या याच्यामध्ये आपल्याला जे पण काही दिलेलं आहे ते हेडलाईन, बाय लाईन, लीड लाईन, डेट अँड टाईम अशा पद्धतीने ते देऊन आपण ती जी काही न्यूज रिपोर्ट आहे किंवा त्याच्याऐवजी आपल्याला डेव्हलप द स्टोरी, एकतर न्यूज रिपोर्टिंग करा किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी गिव्हिंग बिगिनिंग अँड एंड. म्हणजे आपल्याला सुरुवात करून दिलेली असते, ती सुरुवात घ्यायची आणि आपण ती स्टोरी डेव्हलप करून आपल्याला ती लिहायची. असे हे 5 मार्कांचा हा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न 5वा 10 मार्कांचा आहे, प्रश्न 6वा 10 मार्कांचा आहे. आणि नेक्स्ट जो आहे तो आहे ट्रान्सलेशन. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ट्रान्सलेशनचा एक स्पेशल 5 का 8 मिनिटांचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे जो मागच्याच भागात आहे. त्या ट्रान्सलेशनमध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये पण ABC असं सेक्शन आहे जे मी तुम्हाला पाठवलेले आहेत. तुम्हाला 6 शब्द दिले जातील, त्यापैकी 4 शब्दांचे तुम्हाला भाषांतर लिहायचं. ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा क्वेश्चन क्रमांक 7 आणि त्याला 5 मार्क असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ABC असं सेक्शन असणार आहेत. A मध्ये तुम्हाला असणार आहे 6 शब्द तुम्हाला भाषांतर करण्यासाठी, जे तुम्हाला तुमच्या माध्यम तुमची जी बोलण्याची जी भाषा आहे, माध्यम भाषा आहे, त्या भाषेत तुम्हाला ते लिहायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 शब्द दिले जातील, त्यापैकी कोणत्याही 4 शब्दांचे डेफिनेट तुम्हाला जर अर्थ येत असतील तर ते तुम्ही लिहा. त्यानंतर तुम्हाला B मध्ये जे तुम्हाला दिलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिलेली असतील, ती तुम्हाला वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करायचं आहे. पण त्याच्यामध्ये वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करणं कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला ते कळले आहे की नाही वाक्य ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. म्हणजे 4 वाक्य दिलेले असतील, त्यापैकी कोणतेही 2 वाक्य तुमचे परफेक्ट असले की तुम्हाला 2 मार्क मिळणार. आणि ट्रान्सलेट एनीवन टू गिवन इंग्लिश इडियम्स ऑर प्रोव्हर्ब्स. म्हणजे तुम्हाला C सेक्शनमध्ये एकतर म्हणी किंवा वाक्प्रचार किंवा जे व्यवहारामध्ये बोलल्या जाणाऱ्या काही म्हणी असतात त्या तुम्हाला तिथे दिल्या जातात. त्याही तुम्हाला 2 दिल्या जातात, त्यापैकी एकाचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे. असा हा आपला एकूण इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीट 80 मार्कांचा हा आपला ॲक्टिव्हिटी शीटचा जो काही परिचय आहे तो मी तुम्हाला माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो तुम्ही सोडवायचा आहे. सोडवताना तुमच्या लक्षात येणार आहे की बोर्डाला याच पद्धतीने आपल्याला प्रश्नपत्रिका पडणार आहे. 9वीची 6माही, 9वीची वार्षिक, 10वीची 6माही, 10वीची वार्षिक. 80 मार्कांचा पेपर हा आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट याच पद्धतीचा असणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यावेळेस जरी पहिल्यांदा तुम्हाला ही 80 मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तरीही डोकं शांत ठेवून आपण अत्यंत विचारपूर्वक आकलन करून सूचना धडशा वाचून व्यवस्थित वाचून समजून मग आपण सोडवायचे आहे. तर इंग्लिशसारखा स्कोरिंग सब्जेक्ट नाही असं म्हटलं जातं. म्हणून समोर पॅसेजेस आहेत, उत्तर आपल्याला लिहायची आहेत. अशा पद्धतीचा ॲक्टिव्हिटी शीट ही जी आहे ही आपल्याला सोडवायची आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे.